खरं तर आपल्या महाराष्ट्राला जोर बैठकांची एक परंपरा आहे, म्हणजे कुस्तीतल्या. पण एखादी निवडणूक जवळ आली की महाराष्ट्रामध्ये बैठकांचा जोर वाढण्याची परंपरा आहेच. 2019 पासून तर अशा बैठकांची संख्या जरा जास्तच झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय युत्या आघाड्यांचं राजकारण आणि विचारधारांची बदललेली समीकरणं. वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यामुळे त्यांच्यासमोर जे सर्वात मोठं आव्हान होतं तेच आव्हान आजही आहे आणि ते आहे समन्वयाचं आव्हान. याच समन्वयासाठी महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा भेटीगाठींना वेग आलाय, निमित्त राज्यसभा निवडणुकीचं. आणि दुसऱ्या बाजूला याच निवडणुकीमध्ये महायुतीने मात्र परफेक्ट समन्वय दाखवला आणि उमेदवारांची यादी जाहीर केली आणि प्लॅनिंगही पूर्ण केलं. नमस्कार, मी पूर्वी भावे, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. खरं तर गेल्या 3 आठवड्यांपासून राज्यामध्ये राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांवरनं जोरदार चर्चा होती. 7 पैकी 6 महायुतीला मिळणार हे पक्क होतं आणि तिथेही 4 भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेला प्रत्येकी 1 असं गणित फिक्स होतं. आणि हेच गणित आजपर्यंत दिसतंय. भाजपने आपले 4 उमेदवार जाहीर केले. त्यातही भाजपने स्मार्टली सोशल इंजिनिअरिंग करत राज्यातील भौगोलिक समतोल राखत उमेदवार दिलेत. शिवाय जो एक आरोप व्हायचा की इथे बाहेरून आलेल्यांनाच सगळं काही मिळतं आणि निष्ठावंतांवरती अन्याय होतो, त्यालाही आजच्या उमेदवार निवडीतनं भाजपनं उत्तर दिलंय. कोण कोण आहेत हे उमेदवार ते आपण पाहणार आहोतच. पण महायुतीत अशा पद्धतीने आज उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि महायुतीतून राष्ट्रवादीनंही आपला एक उमेदवार जाहीर केलेला आहे. पण शिवसेनेची घोषणा अजून बाकी आहे. अर्थात दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सातत्याने मतमतांतर दिसत होती. गेल्या महिन्याभरामध्ये इतक्या घडामोडी घडल्या की राज्यसभेच्या एका जागेवरनं महाविकास आघाडी फुटते की काय इथवर गोष्टी पोहोचलेल्या होत्या. पण आता राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपतेय. नेमकं त्याच्या 48 तास आधी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान गाठलं, चर्चा केली आणि अनेक चर्चांना पूर्ण विराम मिळेल असं वाटत होतं. तसं लगेच झालं नाही, लगेच कोणतीच घोषणा झाली नाही. आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणाबरोबर करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही आहे. आमच्या पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांचे आणि विधानसभा आणि खासदार लोकसभेचे सदस्य या सगळ्यांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांची निवड करायची ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही त्यांच्या कानावर घातली. तर अशा पद्धतीने जयंत पाटलांनी आज या भेटीनंतर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. जयंत पाटलांनी आधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती पूर्णपणे फुल स्टॉप लागलेला आहे हे स्पष्ट केलंय. त्यातून त्यांनी काँग्रेसलाही एक मेसेज दिला की शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधकांच्या आघाडीत राहणार, कारण हाच मुद्दा काँग्रेसनं लावून धरला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलंय सांगण्याआधीच पाटलांनी विलिनीकरणाचा मुद्दा जवळपास संपवला. त्यानंतर पुढच्या वक्तव्यामध्ये त्यांनी शरद पवारांनाच कसा पाठिंबा आहे, आमदारांची कशी इच्छा आहे पटवून देत याच अनुषंगाने आपला प्रश्न बघण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. शरद पवारांनी राज्यसभेत जावं ही सगळ्यांची इच्छा. जयंत पाटलांनी केलेल्या दाव्याशी आपण सहमत आहात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्यक्त व्हा.
आता थोडासा फ्लॅशबॅक. जेव्हा राज्यसभेच्या जागांची निवडणूक जाहीर झाली तेव्हा कोणाला किती जागा मिळणार हे निश्चित होतं. पण महाविकास आघाडीतील संघर्ष पेटला तो ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या दाव्याने. शरद पवारांनाच राज्यसभेवरती पाठवलं पाहिजे अशी भूमिका राऊतांनी घेतली. त्यावर शरद पवार बोलण्याआधीच आदित्य ठाकरेंनी छेद दिला. संख्याबळ, रोटेशन पॉलिसी असं सगळं सांगत आदित्य ठाकरेंनी जागेवरती त्यांच्याच पक्षाचा दावा ठोकला. त्यामुळे एकाच जागेवरनं ठाकरेंच्याच पक्षातही 2 भूमिका महाराष्ट्रानं पाहिल्या आहेत. त्यातच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसलाही या एका जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या बदल्यात ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला राज्यसभेत पाठवावं अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि राज्यसभेच्या एका जागेवरचा दावा टाकला. बरं, हे सगळे दावे सुरू असताना महाविकास आघाडीची संयुक्त अशी एकही बैठक झाली नव्हती. पण प्रत्येक नेता महाविकास आघाडीत चांगला समन्वय आहे हे आवर्जून सांगत होता. तेवढ्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर करत काँग्रेसने शरद पवारांना उघड विरोध सुरू केला. पवारांनी विलिनीकरणावरनं स्पष्ट भूमिका घ्यावी, त्यानंतर राज्यसभेची चर्चा. काँग्रेसने इतकी कठोर भूमिका घेतल्यावरती शरद पवारांऐवजी इतर कोण अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षातील अनेकांची नावं पुढे येऊ लागली आणि नेमकं त्याच वेळी 2 गोष्टींवरती राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. पहिली म्हणजे महाविकास आघाडीतील महागोंधळ पाहता महायुती 7व्या जागेवरही उमेदवार देणार आणि थोडी मतं आपल्या बाजूने वळवली तर 7वी जागाही महायुती जिंकणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनीच महाविकास आघाडीची मोठ बांधली असताना त्यांच्याऐवजी इतर कोणाला तरी राज्यसभेवर पाठवणं म्हणजे महाविकास आघाडीत शरद पवारांना स्थान उरलेलं नाहीये. विरोधकांमध्ये काही एकवाक्यता उरलेली नाहीये. हा असा मेसेज महाराष्ट्रात गेला, देशात गेला तर त्यामुळे महाविकास आघाडीचं राजकीय नुकसान होईलच. शिवाय महायुतीला आरोपांसाठी नवं कारणही मिळेल अशा कानगोष्टी राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. म्हणूनच की काय महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांना शरद पवार हे नाव फायनल करायला लागलं. अर्थात तरी आज सकाळपर्यंत महाविकास आघाडीचे नेते फक्त आणि फक्त एकच वाक्य बोलत होते. कोणतं ते पहा. आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता. पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील. आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा 5 मार्च, मला वाटतं उद्या 5 मार्च महत्त्वाचा दिवस आहे. उद्यापर्यंत अर्ज भरावे लागतील आणि तुम्हाला तसे वाटते असं चिंतेचं कारण नाही. जे काय होईल ते एकमतानेच होणार आहे. 3 पक्ष 3 स्वतंत्र उमेदवार तर उभे करू शकत नाहीत. एकच उमेदवार उभा राहील आणि तो 3 पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील. 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही. बैठका, चर्चा, पुन्हा बैठका, पुन्हा चर्चा, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा, हे सगळं महाविकास आघाडीत सुरू होतं.
आता कदाचित काही अदृश्य शक्तीमुळे म्हणा किंवा कोणताही पर्याय उरला नाही म्हणून म्हणा, शरद पवारांचंच नाव पुढे करणं हाच पर्याय महाविकास आघाडीसमोर उरला होता. पण सगळा गोंधळ संध्याकाळी 5च्या आसपास संपला, कारण काँग्रेस हायकमांडनं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला. आमचे प्रभारी चनिथलाजी आणि GSO संघटन KC वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झाला आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत. ते आमचे उमेदवार राहतील. कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माननीय जयंत पाटील साहेब आणि मी माननीय उद्धवजींना जाऊन त्यांची भेट घेतली. 2 तास सविस्तर, खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि खूप घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि त्यानंतर आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवारसाहेबांना ही संधी दिली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो. मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे. आता जरा भाजपच्या यादीकडे वळूयात. भाजपने आज सकाळी त्यांच्या वाट्याला आलेल्या 4ही जागांवरचे उमेदवार जाहीर केले. विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाचा त्याच्यात समावेश आहे. या नावाच्या माध्यमातून भाजपने पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. रामदास आठवले RPI गटाचे अध्यक्ष जरी असले तरी भाजपच्या कोट्यातनं ते राज्यसभेवरती जाणार आहेत. कोकणासोबत नाळ असलेले आणि भाजपचा केंद्रातला विश्वासाचा चेहरा बनलेले विनोद तावडे यांना संधी दिली आहे. त्यांच्याकडे सक्षम मराठा नेते म्हणून बघितलं जात आहे. मराठवाड्यातील रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे, जे धनगर समाजाचं नेतृत्व करतात आणि सोबतच आदिवासी समाजातून येणाऱ्या माजी महापौर माया इवनाते यांना सुद्धा संधी मिळाली आहे. खरं तर भाजपने राज्यातील अनेक निवडणुकांमध्ये माधवचा प्रयोग केलाय. म्हणजेच लोकसभा विधानसभा निवडणुकींमध्ये अनेक ठिकाणी माळी धनगर वंजारी समाज आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न भाजपने केलाय. त्याचा त्यांना फायदाही होताना दिसतोय. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारजी आणि त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अंबादास दानवेजी आहेत. दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आपण मगाशी जे मुद्दे चर्चिलेले आहेत त्याच्यावरतीच आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया सुधीरजींपासून. सुधीर भाऊ, एकंदरीत राज्यसभेची नावं बघितली तर हे एक सक्सेसफुल सोशल इंजिनिअरिंग आहे, याबद्दल तर सगळ्यांची प्रतिक्रिया येतेच आहे. परंतु फक्त हे सक्सेसफुल सोशल इंजिनिअरिंग एवढंच मर्यादित आहे का त्याच्या मागे आणखीन काही निकषही होते वेगळे? नाही, साधारणतः भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने कार्य करण्याचा जो कार्यकर्ता प्रयत्न करतो त्याला संधी दिली पाहिजे. या दृष्टीने आपण माननीय विनोद तावडेजी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे. आणि मायाताई यासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सामान्य परिवारातील एक सदस्य आहे. महापौरापर्यंत प्रवास त्यांचा झाला. प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं आणि आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा विशेष करून नागपूर महानगरामध्ये नेहमीच त्या अग्रेसर राहिल्या. श्री रामराव वडकुतेजी हे धनगर समाजाचे नेते आहेच, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा हा आपण अनुभवला की भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेताना त्यांची विधान परिषदची मुदत शिल्लक असतानाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा विधान परिषदेची मुदत शिल्लक असतानाही हाती घेतला, राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही पक्षप्रवेश करताना कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्यांनी पक्षप्रवेश केलाच. पण त्यानंतर धनगर समाजामध्ये आग्रही भूमिका घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर महात्मे, रामराव वडकुतेजी किंवा गोपीचंद पडळकरजी हे नेते नेहमी अग्रेसर राहिले. बर बर
पण त्याचबरोबर सुधीर भाऊ, आणखीन एक जोरदार चर्चा होती 2 दिवस की जर शरद पवारांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याचं कळत होतं. आणि ही प्रचंड जोरदार चर्चा असताना नेहमीच हा प्रश्न विचारला जात होता की एवढं भाजपचं शरद पवारांवरती प्रेम काय? नाही, शरद पवारांच्या प्रेमाचा विषय नाही, कदाचित त्यांच्या वतीनेच असा विषय उचलला गेला असेल की तुम्ही जर शरद पवार साहेबांना तिकीट देत नसाल तर मग भारतीय जनता पार्टी 7वा उमेदवार उभा करेल. कारण आमच्या कोअर टीममध्ये, मी सुद्धा कोअर टीमचा सदस्य आहे, त्या कोअर टीममध्ये साधारणतः आम्ही आमचे 4 उमेदवार उभे करावे या दृष्टीनेच आम्ही 4 उमेदवारांच्या बाबतीमध्ये नावं काढली होती. बर, 5वा उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभा करावा किंवा महायुतीचा 7वा उमेदवार उभा करावा असा कुठेही विषय जागा नव्हता. पण कदाचित महाविकास आघाडीमध्ये अशी भूमिका घेतली गेली असेल की आदरणीय शरद पवार साहेब हे मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, त्यांनाही तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तिकीट देत नसाल. जी महाविकास आघाडी जन्माला घातली तीच शरद पवार साहेबांनी घातली आणि अशा प्रसंगात जर तुम्ही मान सन्मान करत नसाल तर मग होऊ द्या भारतीय जनता पार्टीचा 5वा उमेदवार म्हणजे 7वा उमेदवार, अशी हवा सोडण्याचं काम होऊ शकतं. बर 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 अंबादासजी, अशी कुठली तरी हवा मग महाविकास आघाडीच्याच एखाद्या घटक पक्षाने सोडली आणि त्यामुळे असा डाव पडल्यामुळेच तुम्हाला घाईघाईने शरद पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करावं लागलं असं काही आहे का? कारण नाहीतर तुम्हाला निवडणूक लढवावी लागली असती. असं कोणतंही नाही, असा प्रकार कोणताही नाही. महाविकास आघाडीची मागच्या जशी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली तशी 3 पक्ष एकमेकांशी चर्चा होत असते. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्याही वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्कात होतेच राहिलेले आहे. मान्य संजय राऊत साहेब होते आणि काल सुप्रियाताई, जयंतराव पाटील, उद्धवजींची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही पक्षांनी सामंजस्याने एकमेकाशी चर्चा करून अशा पद्धतीनं निर्णयापर्यंत आलेले आहे. त्याच्यामुळं असा भारतीय जनता पार्टी उभा करेल न करेल हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु ओव्हरऑल जर संख्या बघितली तर आमचे म्हणजे शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10 असे 46 आमदार आमचे आहेत. बरं, नाही ते सगळं बरोबर आहे, पण अगदी आतापर्यंत राज्यसभेच्या जागेवरती आदित्य ठाकरे तुमच्या पक्षाचा हक्क सांगत होते. हक्क सांगणं, समजा मी सुद्धा असं म्हणणं की माझ्याच पक्षाचा व्हावायचाच वावगं काय आहे. आदित्य साहेब शिवसेनेचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांनाही आपल्या पक्षाचा राज्यसभेचा खासदार व्हावं, परंतु ओव्हरऑल त्यांनी शिवसेनेचाच झाला पाहिजे, शिवसेनेचाच करू असं कुठं म्हटलेलं आहे. त्यांनी शिवसेनेचा व्हावा ही इच्छा आहे, परंतु महाविकास आघाडी म्हणून निर्णय व्हावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कालच त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आणि ओव्हरऑल सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं एखाद्या पक्षाच्या नेत्याचा, कार्यकर्त्याचा आपल्या पक्षाविषयी आग्रह असणं काही वावगं असायचं काही कारण नाही. पण असं होत असताना ज्यावेळेस तिन्ही पक्षांचं एकत्र अलायन्स असतं, आघाडी असते, त्यावेळेस तिन्ही पक्ष मिळून सर्वसाधारण निर्णय घ्यावा लागतो आणि मला वाटतं तो निर्णय घेण्याचं शिवसेनेने सुद्धा ठरविलेला आहे. बर बर पण मग आता राज्यसभेमध्ये शरद पवारांची उमेदवारी पक्की झाल्यावरती विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची जागा निश्चित समजायची का? हे पण आता उद्याची निवडणूक होऊन जाऊ द्या ना आधी. अजून त्या निवडणुकीला 2-3 महिने, त्याची चर्चा आजच करण्याला काही अर्थ नाहीये. आत्ताच्या घडीला जी निवडणूक आहे ती महत्वाची असते. पुढची निवडणूक पुढच्या वेळेस विचार केला जातो. असं काही सगळं मग तुम्ही म्हणाल 2 वर्षांनी काय, पुन्हा त्याच्या 2 वर्षांनी काय, या म्हणण्याला कोणताही अर्थ नसतो. आत्ताच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं महाविकास आघाडी एकत्रित लढेल, एकत्रित महाविकास आघाडीचा उमेदवार असेल आणि तो निवडून येईल. बर, सुधीर भाऊंच्या चेहऱ्यावरती अत्यंत हास्य दिसतंय. सुधीर भाऊ, काय कारण आहे त्याच्या मागे नक्की? नाही, कारण अंबादासजी म्हणाले ते बरोबर आहे. राजकारणामध्ये उद्या काय होईल हे तर कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणून ते म्हणाले ते बरोबर आहे की नंतर काय होईल ना अंबादासजी सांगू शकत, ना मी सांगू शकत, ना महाराष्ट्रात कुणी नेता सांगू शकत. कारण आत्ता बदलत्या परिस्थितीमध्ये असे निर्णय इतक्या वेगाने होतात की त्या निर्णयाच्या संदर्भात आज भाष्य करणं हे कोणालाही शक्य नाही आहे. बर, पण हे हास्य केवळ यापुरतंच मर्यादित होतं का विधान परिषदेच्या जागेच्या उल्लेखामुळे ते हास्य उमटलं होतं तुमच्या चेहऱ्यावर? नाही नाही, एवढ्यापुरतंच मर्यादित होतं आणि आमच्या तर अंबादास दानवेजींना शुभकामना आहे. जेव्हा केव्हा अशा निवडणुका होतील तेव्हा त्यांना यश प्राप्त व्हावं, आमच्या सदिच्छा आहे.
सुधीर भाऊ, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार पुन्हा महाविकास आघाडीचे राज्यसभा खासदार आता होणार म्हटल्यावरती आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण, त्याच्यावरती तर पूर्णविराम आज जयंत पाटलांनी एका पद्धतीने दिलेलाच आहे. आणि त्यानंतर एकत्र राष्ट्रवादीचा एनडीएमधला कथित सहभाग, या ज्या सगळ्या स्पेक्युलेशन्स होत्या, शक्यता होत्या, त्या आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचं तुम्हीही मान्य करताय का? नाही, असं आहे की राजकारणात मी पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतो की खरं तर त्यांच्या एकत्रीकरणाच्या विषयाच्या संदर्भात सन्माननीय सुनील तटकरेजी असतील, सन्माननीय प्रफुल्ल पटेलजी असतील, त्यांनी असं सांगितलं की याबद्दलची माहिती आम्हाला कोणालाच नव्हती. आता शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून सांगितलं जात होतं की आमच्या 10 बैठका झाल्या आणि 6 बैठका झाल्या. अशा बैठकांच्या बाबतीमध्ये ना भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यांना माहिती होती, ना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं. असं जर असतं तर कदाचित आमच्याशी चर्चा केली असती, मग त्याच्यावरही टीका झाली की तुमच्याशी का चर्चा केली असती. आणि म्हणून मला असं वाटतं की या चर्चा या काही कारण नव्हतं. या चर्चा जे काही 10 आमदार राष्ट्रवादीचे आहे त्यांना कसं टिकवता येईल पुढचे 29पर्यंत, किंवा जे 7 खासदार आहेत त्यांना कसं टिकवायचं, कारण सत्ता दोन्हीकडेही नाही. आणि मग दोन्हीकडे नसताना टिकवायचं असेल तर मग एकत्रीकरण होईल, आपण पुन्हा सत्तेत येऊ, असा काहीतरी भास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असावा. कारण एक गोष्ट खरी आहे की ना मुख्यमंत्री महोदयांना एकत्रीकरणाबद्दल माहीत होतं, ना आमच्या कोअर टीममध्ये सुद्धा. काही काही गोष्टी गुप्त असतात हे मला मान्य आहे, पण एकत्रीकरणाबद्दल कधीतरी काहीतरी चर्चा झाली असती हे मात्र जे मुख्यमंत्री म्हणालेत, मला वाटतं की मी त्याला दुजोरा देतो की अशा चर्चा झाल्यात हे फक्त अजितदादांनाच ठाऊक होतं. बाकी तर अजितदादांच्याही पक्षातले जे प्रमुख नेते आहे तेही या विषयावर अशा कोणत्या चर्चा झाल्या हे मान्य करत नाही. पुन्हा एकदा अंबादासजींकडे येते. अंबादासजी, मनसेला स्वीकृत नगरसेवक न दिल्यामुळे मनसे पक्ष नाराज असल्याची चर्चा होत होती. प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार असल्याचंही कळत होतं. आता तुर्तास या वादावरती पडदा पडल्याचं दिसतंय, पण ही नाराजी पुन्हा भविष्यात उफाळणार नाही कशावरनं? म्हणजे तुम्हाला सुद्धा हे समीकरण टिकवणं आहेच. मला वाटतं तुम्ही आज राज्यसभा विषयावर चर्चा करायला बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच विषयावर चर्चा केली पाहिजे. तुम्ही बाकी सगळं काढत बसले तर चर्चा कशी करायची? आज तुम्ही राज्यसभेच्या विषयावर चर्चा करायला आम्हाला बोलवलेलं, त्याला आम्ही आलेलो आहे. बरं, ठीक आहे. लागलीच असलेल्या या प्रश्नावरनंही तुम्ही उत्तर द्याल असं मला वाटलं होतं, पण हरकत नाही. तुम्ही बाकीच्या सगळ्या राज्यसभेशी संबंधित प्रश्नांची दिलेली आहेत उत्तरं, आणि तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या अनुषंगाने आता पहिल्या प्रश्नावरचा पोल जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला. एकूण 17,000 मतं आज आलेली आहेत. शरद पवारांनी राज्यसभेत जावं ही सगळ्यांची इच्छा. जयंत पाटलांनी केलेल्या दाव्याशी सहमत आहात का? आणि 76% लोक सहमत आहेत, 24% सहमत नाही आहेत. राज्यसभेच्या या सगळ्या राजकारणावरती आमची संपादकीय भूमिका काय आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्याला सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. जसं दिसतं तसं नसतं हे राजकारणातूनच आलेलं वाक्य तर नाही ना. म्हणायला शरद पवार महाविकास आघाडीत, पण त्यांनी राज्यसभेत असावे यासाठी भाजप आग्रही. म्हणायला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात अजून सुद्धा एकही मुख्यमंत्री बसू शकला नसताना साल 2001 पासून एकदाही सत्तेबाहेर नसलेले नरेंद्र मोदी मात्र त्यांना गुरुतुल्य मानतात. कारण पक्ष सत्तेत नसताना सुद्धा शरद पवारांचे प्रभाव क्षेत्र अबाधित आहे. हे प्रभाव क्षेत्र फक्त सहकार राजकारण एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर उद्योजक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू ही मंडळी सुद्धा शरद पवारांची कॉन्स्टिट्युएन्सीज. पवार हे वेगवेगळे घटक एकत्र आणण्यात मास्टर, कॉलिशन बांधण्यात त्यांची PhD आणि अगदी अनपेक्षित राजकीय निर्णय घेत धक्कातंत्रात त्यांचे नैपुण्य. त्यामुळे राजकारणात कुठे काहीही अनपेक्षित घडलं की शरद पवारांचं नाव येतं. गेल्या काही वर्षात मात्र शरद पवारांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांचं नाव असंच घेतलं जातं, हे इथे नमूद करायला हवं.
2014ला भाजपला शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देणार हे घोषित केलं आणि महाराष्ट्राला पहिलं भाजप सरकार मिळालं. 2017ला सुद्धा ते ह्या बाजूला यायला तयार असल्याचं सांगितलं गेलं. पहलगाम नंतरची सरकारबद्दलची भूमिका त्यांची राहुल गांधींसारख्या मित्रांच्या तुलनेत बरीच सहिष्णू होती. त्यांची खासदार कन्या सुप्रिया सुळे यांनी विदेशात भारताची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्या एका टीमचे नेतृत्वही केले. अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होऊन ह्याच म्हणजे सत्तेच्या बाजूलाच येण्याचा त्यांचा इरादा असल्याचंही कळतं. अजित पवारांकडे लोकसभेत त्यावेळी 1 तर शरद पवारांकडे त्याच लोकसभेत 8 खासदार आले. विरोधात असताना सुद्धा स्ट्रॅटेजिक मदत करून जाणारे शरद पवार सर्वांनाच त्यामुळे हवेसे. शरद पवार युद्धात हरतात पण तहात जिंकतात अशी ख्याती आहे आणि ती का हे सर्वात कमी आमदार असणाऱ्या पवारांनी राज्यसभेची जागा पटकावून दाखवून दिली. पूर्वी इराण अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आज 5 दिवस होत आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे. इराणशी थेट संबंध नाही, पण इस्रायलला भडकवल्यामुळे अमेरिकेनं इराणविरुद्ध संघर्ष सुरू केला, युद्ध पुकारलं. आता हे युद्ध कधी थांबेल माहीत नाही. ट्रम्प यांना सुद्धा याचा अंदाज नाही आणि शेवटाचं नियोजन न करता युद्धाला सुरुवात केल्यामुळे जगभरातनं त्यांच्यावर टीकाही होतीये. सध्याची स्थिती पाहता युद्ध लांबणार असंच दिसतंय. युद्धात अमेरिका जिंकणार हे तर पहिल्या दिवसापासून निश्चित आहे, पण युद्ध जिंकूनही ते लांबलं तर सर्वाधिक नुकसान अमेरिकेचंच होणार आहे. अमेरिकेचे 6 सैनिक ठार झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेत खलनायक ठरतायत आणि ज्यांच्यासाठी ते युद्धात उतरलेत ते नेतान्याहू इस्रायलचे हिरो ठरले. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनींचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा मुस्तफा खामेनींची निवड करण्यात आली आहे. गेली 36 वर्ष आयातुल्ला खामेनी इराणचे सर्वोच्च नेते होते. आता त्यांचा मुलगा हे पद सांभाळेल. इराणच्या मीडियानेच ही माहिती दिलेली आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं आणि त्यानंतर आता मुस्तफा खामेनींच्या नावाची घोषणा झाली आहे. मुस्तफा खामेनींची ओळख करून घेणार आहोतच, पण त्याआधी आजचा दुसरा प्रश्न आपण पाहूयात. तो अर्थातच याच विषयावरती आधारित आहे. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आमचा आजचा दुसरा प्रश्न आहे, जगावर लागलेल्या युद्धामुळे सर्वात जास्त नुकसान कुणाचं होईल असं वाटतंय? इराण, इस्रायल, अमेरिका, तिन्ही देश आणि अवघड जग असे 4 पर्याय आहेत. जरूर यावर व्यक्त व्हा, कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जगातल्या सर्वांवरतीच याचा परिणाम होतोय. तर मुस्तफा खामेनी कोण आहेत याच्यावरती एक नजर टाकूया, जे आता आयातुल्ला अली खामेनी यांचे वारसदार ठरणार आहेत. मीडिया सेंटरला आपण पाहूयात. इराणचे नवे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनींनंतर मुस्तफा खामेनींच्या हाती इराणची सूत्र देण्यात आलेली आहेत. मुस्तफा खामेनी 57 वर्षाचे आहेत. इस्लामिक धर्मशास्त्र, न्यायशास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलंय. 1987 ते 1988 दरम्यान हबीब बटालियनमधून इराण इराक युद्धामध्येही त्यांनी भाग घेतला होता. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGC सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. इराणमधील राजकीय नेमणुका, निवडणूक रणनीती, सुरक्षा, गुप्तचर विभागाच्या हालचालींवरती नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावरती असेल. तर हे इराणचे नवीन सुप्रीम लीडर झाले. पण आज दिवसाभरामध्ये युद्धामध्ये नेमकं काय काय घडलं तेही आपण मीडिया सेंटरला जाऊन ग्राफिक्सच्याच माध्यमातून बघणार आहोत. आजचा दिवस युद्धासाठी कसा होता? इराण अमेरिका युद्धामध्ये आजचे अपडेट्स आपण बघतोय. इराणवरचे हल्ले तीव्र करणार अशी ट्रम्प यांची घोषणा होती. इस्रायल अमेरिकेचे 100पेक्षा जास्त इराणी शहरांवरती हल्ले त्यामुळे आज झालेले आहेत. 5 दिवसांमध्ये इराणवरती 2000पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय. इराणमध्ये आतापर्यंत 1145 जणांचा मृत्यू झालाय. हजारो जखमी झालेले आहेत. इस्रायलमध्ये 11, UAE 3, कुवेतमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे. तर इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हेजबुल्लाचे 50 कमांडर ठार झाल्याचंही कळतंय. इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये 65,000हून
अधिक लोक विस्थापित झालेले आहेत. इराणकडनंही जोरदार पलटवार केला जातोय. इस्रायलसह अमेरिकन लष्करी तळांना टार्गेट केलं जात आहे. अली खामेनींचा मुलगा मोस्तफा अली खामेनी हा नवा सुप्रीम लीडर होणार आहे. आणि या तीव्र युद्धाचे पडसाद राज्यातल्या विधिमंडळात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटताना दिसले. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या मुद्द्यावरती तसंच तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका या संदर्भात प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परब, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या संदर्भात विधान परिषदेत आणि मीडिया स्टँडवरती प्रश्न उपस्थित केलेत आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी परिषदेत उत्तर दिलंय. ऐकूया मुख्यमंत्री काय म्हणतात. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत, तर जिथनं आणता येत आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये, त्यांच्याजवळ विजा नसल्यामुळे त्यांना अडचणी होत्या. पण तिथेही आपल्या एम्बसीनी प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननीच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे. विशेषतः जे काही वेगवेगळे आपले त्या ठिकाणचे मंडळं आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतो आहे, त्यांच्याशी संपर्कात आहोत. व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातून स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत. त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत. त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता. दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून ही भूमिका मांडली होती की राज्य सरकार जे काही महाराष्ट्रातले लोक तिथे आहेत त्यांना आणण्याकरता व्यवस्था करू इच्छिते, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलं आहे की सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल. आणि आत्ता एअर स्पेस सुरक्षित नाही आहे, त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्यांनी हे देखील सांगितलं की काही ज्या एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सची आता काही विमानं उपलब्ध होत आहेत, काही विमानं आपले एअर इंडियाची त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे ती जी काही इव्हॅक्युएशनची प्रोसेस आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतच त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या माहितीसोबतच मुख्यमंत्र्यांनी देशात असलेल्या इंधन साठ्याबद्दल तसंच शेतमालाबद्दलही माहिती दिली. तेलाचं वगैरे तर त्याची आत्ता तरी आपण काळजी करू नये, केंद्र सरकार करते आहे. आजच सकाळी देशाच्या मंत्र्यांनी सांगितलं आहे की जवळपास 2 महिन्याचा स्टॉक हा भारताकडे आहे, त्याच्यामुळे लगेच काही किमती वाढतील वगैरे नाही. पण एक मुद्दा जो शशिकांतजी आपण मांडला तो महत्त्वाचा आहे की आता जो काही आपला माल परदेशात एक्सपोर्ट होत होता शेतमाल, तो अडकल्याचं त्या ठिकाणी सगळ्या बातम्या येऊन राहिल्या आहेत. मी स्वतःही त्या बातम्या बघितल्या. त्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल जरूर याचा विचार आपण करू. इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा आजचा 5वा दिवस. सुरुवातीला केवळ 3 देशांदरम्यान सुरू झालेल्या युद्धात इतर देशांच्या पाठिंब्यामुळे वेगळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती समीकरण पाहायला मिळायला लागले. या युद्धाबद्दल आणि समीकरणांबद्दल निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी बातचीत केली आहे. पाहूयात. युद्ध एकाच लक्षाला घेऊन समोर जात आहे की इराणचा न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोग्राम ठप्प करायचा, हे अमेरिकेचं आणि इस्रायलचं ध्येय आहे. आता त्याच्याकरता ते डायरेक्ट हल्ला करू शकत नाही, ते फक्त मिसाईलचा आणि एरोप्लेनचा हल्ला करू शकतात. त्यांची तिथे ॲक्च्युअल सैनिक पाठवण्याची हिंमत नाही आहे. कारण तसं जर झालं तर अमेरिका जसं व्हिएटनाममध्ये किंवा इराकमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये गुंतली होती तसं तिला मोठ्या प्रमाणातल्या युद्धाबरोबर आणि दीर्घकालीन म्हणजे 2 ते 3 वर्ष चालणाऱ्या युद्धामध्ये गुंतवावं लागेल आहे. त्यामुळे ते कोणी असं पाठवणार नाही.
भारतामध्ये स्थायिक असलेली इराणी मॉडेल एल्नाज नौरोजी हिनं इराणमधल्या परिस्थितीची आणि या युद्धाबद्दल भावना व्यक्त करणारी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आमची प्रतिनिधी नम्रता दुबे हिने तिच्याशी बातचीत केली आहे. देखिए हमारे लिए जो लोग ईरान से हैं ज़िंदगी बहुत ही हमेशा मुश्किल रहा है. आप सोचो अगर आप कोई देश में आपके जन्म होता है जहाँ हमेशा कोई ना कोई रिस्ट्रिक्शंस है, प्रॉब्लम्स होते हैं, सैंक्शंस हैं, काम नहीं है, आप फ्रीली जी नहीं सकते हो, बात नहीं कर सकते हो. ये सारे इश्यूज जो जिसके बारे में लोग अभी सुन रहे हैं, ये हमारा नॉर्मल लाइफ है. और अभी भी जो हो रहा है, जो लोग अभी इसके बारे में सुन रहे हैं, देख रहे हैं, ये सिर्फ इसके वजह से है क्योंकि अभी एक वॉर शुरू हो गया है. लेकिन इससे पहले भी हम लोग बहुत इसके बारे में बात कर रहे थे. सालों से जो सारे इरानियन लोग ईरान के बाहर हैं, जो 5 मिलियन लोग हैं, जो अमेरिका में हैं, ऑस्ट्रेलिया में हैं, यूरोप में हैं, हर जगह हैं, वो लोग इसके बारे में बात कर रहे हैं क्योंकि वो बात कर सकते हैं. जो लोग ईरान के अंदर हैं, वो अगर इसके बारे में बात करेंगे तो उनको मार देंगे. तो हम लोग बहुत सालों से कोशिश कर रहे हैं लोगों को समझाने कि ये कुछ नया चीज़ नहीं है. ये अभी 2026 में नहीं आया है. ये प्रॉब्लम्स 47 ईयर्स से हैं. मेरे 3 देश हैं, ईरान, जर्मनी और इंडिया, और ये हमेशा ही ऐसा रहेगा. ईरान फ्री हो जाए तो मैं फ़र्स्ट फ्लाइट लेके ईरान जाऊंगी. मैं बहुत मिस करती हूँ अपने देश को, और ये कभी बदलेगा नहीं. पर जो इंडिया है वो भी मेरा देश है. मुझे यहाँ पे बहुत कुछ मिला है, और जो फ्रीडम मुझे यहाँ पे मिल गया है, जो मेरे अपने देश में नहीं है, क्योंकि ये सारे लोग हैं, मैं इसको बहुत रिस्पेक्ट करती हूँ, और इस देश को बहुत रिस्पेक्ट करती हूँ, और इस देश के लोगों को बहुत रिस्पेक्ट करती हूँ, और मैं बहुत ही थैंकफुल हूँ. पर हाँ, ईरान फ्री हो जाए तो ज़रूर जाऊँगी, पर वापस आऊँगी इंडिया. आखातातलं युद्ध आणि त्याचे जगभरावरती होणारे परिणाम या अनुषंगाने आज दुसरा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता. त्या प्रश्नावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं श्याम ठाणेदार म्हणतायत, जगावर लादलेल्या या युद्धाने अवघ्या जगाचं नुकसान होणार आहे. अमेरिकेने युद्ध जगावर लादलंय असं अमित जाधव यांचं मत आहे. फेसबुकवरनं शौनक भिडे म्हणतायत, जास्त नुकसान इराणचं होईल. फेसबुकवरनं रामकिशन भोर यांची प्रतिक्रिया आहे, या युद्धात अमेरिकेचं नुकसान होईल. इंस्टाग्रामवरनं सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया आहे, महागाईच्या भडक्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार हे निश्चित. आणि आता या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आला आपण पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. या युद्धामुळे नुकसान कुणाचं होणार आहे? 7,000 मतं आली आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतोय 4 पर्याय होते. इराणचं नुकसान होईल 24% लोक म्हणतायत, 26% लोक म्हणतायत इस्रायल आणि अमेरिकेचं नुकसान होईल. तिन्ही देश असं 16% लोक म्हणतायत. पण अवघं जग यालाच कौल जास्तीत जास्त दिलेल्या लोकांनी 34% लोक म्हणतायत सगळ्या जगाचंच नुकसान होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.